शांतीचे अग्रदूत माझी मीटिंग आहे भगवान बुद्ध पाच फोटो या देशामध्ये खरी समता, बुद्धाची खरी समता पसरवण्याचं ज्याने काम केलं, जो हुकमी होता परंतु तो नम्र झाला, विनम्र झाला, असे राजा अशोक या आधुनिक भारताचे पहिले कायदे मंत्री आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी स्मरण करतो, वंदन करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कांबळे साहेब, आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, आपल्या सर्वांचा मला म्हणजे थोडक्यात ओळख झालेली आहे, तेव्हा आपण सर्वजण फेसबुक पेजच्या या माध्यमातून मी रिपब्लिकन ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून आज जो 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला म्हणजे वर्धापन दिन त्याचा या ठिकाणी आपण साजरा करीत आहात आणि समग्र क्षेत्रातून, वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी माणसं बोलतात. अतिशय तोलामोलाची ही माणसं आहेत, मोठी माणसं आहेत आणि ही वैचारिक माणसं असल्यामुळे याचं आउटपुट काहीतरी कुठंतरी चांगल्या विचाराचं म्हणजे त्याचं बीजारोपण होणार आहे. वेगवेगळी जरी विचारधारा असेल तरी देखील भारतीय संविधान या सर्व विचारधाराचा म्हणजे तो एक कासरा आहे मी असं म्हणतो. बरोबर, त्याला बांधण्याचं, त्याची मूठ बांधण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. लॉकडाऊन ही प्रक्रिया आपल्या सर्वांना म्हणजे नकळतपणे म्हणजे आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्यावर लॉकडाऊन आलेला आहे. मोठी भयंकर परिस्थिती म्हणजे माणसाची हानी या माध्यमातून झालेली आहे, कोरोनाच्या माध्यमातून. आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा युट्यूब म्हणा, ट्विटर म्हणा, ही जी ऑनलाईन जी साधनं आहेत, जर आपण पाहायला जर गेलं तर ट्विटरवर सतत भांडणं आहे. बरोबर, म्हणजे काहीतरी ट्विटर वार असतोच आपल्याकडे. फेसबुकवर आपण पाहायला गेलं तर आजकाल केवळ तरुण पिढीचा तो एक हे आहे. आणि व्हॉट्सअप हे म्हणजे प्रायव्हेट जरी बोलायचं साधन जर असेल, या सगळ्यावर का बोलत आहे ते ह्या लॉकडाऊनमुळे ही साधनं देखील माणसाला किती महत्वपूर्ण ठरली. म्हणजे फेसबुकवर आपली फोटो टाकण्यापेक्षा मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्याला ऑनलाईन पद्धतीने कसं लोकांना आपला विचार देण्याचं काम फेसबुक ज्या उद्देशाने जरी झाला असेल, पण त्याचा उद्देश लोकांनी काळानुरूप कसा म्हणजे पूर्ण केलेला आहे हे आपण या रिपब्लिकन फेसबुकच्या माध्यमातून आपण समजून घेतलं पाहिजे. व्हॉट्सअपवर सुद्धा आज आपण सोशल मीडिया त्याला म्हणतो, आपण सोशल माध्यम म्हणतो. आपण पेपर वाचायला आपल्याला वेळ नाही, पण आज व्हॉट्सअप मुळे आज सगळे काम होत आहे. बरोबर, जागेवर पेपर वाचायला मिळत आहे, सगळी बातमी आपल्याला लवकर मिळत आहे, संदेश मिळत आहे, सगळं ऑनलाईन झालं. आणि म्हणून रिपब्लिकन पेज जे आहे ते गत वर्षामध्ये जे चालू केलेलं आहे, तर मी म्हणतो आमचे आदरणीय कांबळे साहेब आहेत, बाबासाहेबांच्या विचाराचं त्यांनी सतत महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये म्हणजे प्रसारण केलेलं आहे. जो विचार असतो, विचार चळवळीचा विचार म्हणा, परिवर्तनाचा विचार म्हणा, माणसं मेले तरी देखील तो थांबलेला नाही. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये हा विचार, जग जरी थांबला असेल, जग जरी घरात बसवला असेल, तर विचार मात्र थांबला नाही आणि तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हा विचार आपल्या समोर म्हणजे व्यक्त झालेला आहे. महापुरुषांचा विचार, कुठल्याच महापुरुषाचा विचार थांबत नसतो, कारण तो सगळ्यांच्या भल्याचा असतो. आणि म्हणून हा विचार ऑनलाईनच्या माध्यमातून खरं मला असं वाटतं की बौद्ध समाजाने त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला असं मी म्हणतो. या लॉकडाऊन मध्ये आम्ही सुद्धा व्याख्यानमाला चालू केली. आदरणीय कांबळे साहेब दररोज आमच्या व्याख्यानमालेमध्ये अटेंड होते. महाराष्ट्रातले सगळे टॉप मोस्ट असणारे नरेंद्र जाधवांपासून यशवंत मनोहरांपासून ही सगळी मंडळी आमच्याकडे बोलून गेली. विचार खरंच थांबत नाही.
विचार हा का थांबत नाही तर लोकांच्या कल्याणासाठी असतो. आणि ज्याला तो आवडला तो त्याला आत्मसात करत असतो, त्याला पुढे पुश पण करत असतो. म्हणजे त्या विचाराचं जे आहे, म्हणजे विचार हा परिवर्तित होणारा आहे. तो एकावर आला की लगेच ते त्याचं दुसरीकडे परत हे होत असत, प्रसारण होत असत. म्हणजे सूर्याचा आपण एखाद्या वेळेस बघतो, सूर्यप्रकाश पाण्यात किंवा आरशामध्ये कसा परिवर्तित होतो, तशा पण प्रकाश अशी एक गोष्ट आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. प्रकाश म्हणजे विचार आहेत, आणि म्हणजे हे विचार हे परिवर्तितच होत असतात. आणि प्रकाश हे फक्त लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतं. ज्ञान सुद्धा तेच काम करतं, विचार सुद्धा त्याच पद्धतीचं काम करतं. आणि म्हणून लोकांवर जेव्हा हा विचार येतो, त्याला तो कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, संप्रदायाचा त्याला काही विषय नसतो. कुणाचं कसं परिवर्तन होईल याला हे आपण सांगू शकणार नाही, परंतु विचारामुळं, ज्ञानामुळं होऊ शकते. आणि म्हणून आजची ही जी माध्यमं जरी असली तर त्याचा पुरेपूर फायदा आदरणीय निकाळजे साहेबांनी केला. आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून या माध्यमाचा कसा फायदा घेता येईल. आणि देशामध्ये त्यांनी फार सुंदर प्रस्तावित करताना सांगितलं की आता देशामध्ये दोनच भावना राहिल्या, की संविधानिक आणि असंविधानिक. म्हणजे याचा अर्थ काय? जो बंधुभाव बाळगेल, जो समतेचा विचार बोलेल किंवा समतेचा विचार सांगेल, तोच संविधानिक आहे. संविधानामध्ये काय सांगितलंय? प्रेमबल मध्ये आज मला आठवते सर, गतवर्षी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपण सार्वजनिकरित्या आजच 26 जानेवारीच्या निमित्तानं की आपण प्रास्ताविकेचं मोठं सामूहिक वाचन केलं. मी आजही जवळजवळ 2000 लोकांमध्ये लग्नामध्येच तुम्हाला आठवलं, आणि मी तिथे पुन्हा लोकांमध्ये सांगितलं की आपल्याला हे करायचं. तेव्हा 26 जानेवारीच्या महत्वाच्या संबंधानं बोलत असताना बाबासाहेब सांगतात की 26 जानेवारी 1949 रोजी आपला देश हा लोकशाहीवादी देश बनेल. त्या दिवसापासून भारतात लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेली सरकार अस्तित्वात येईल. सर्व भारतीयांनी आपल्या देशाला धर्म आणि पंथापेक्षा पहिलं प्राधान्य म्हणजे देशाला दिलं पाहिजे. पंथाला देशावर ठेवू नये, हेच सर्व समस्याचे उत्तर आहे. आता दादानी म्हणजे समस्या व्यक्त केली की राजकारणाची वगैरे. आपण किती सुंदर म्हणतो, परिपाठ आपला शाळेमध्ये होता, भारत देश है ना, की भारत माझा देश आहे, सारे बांधव माझे, म्हणजे सारे देशातील म्हणजे जे कोणी आहे देशात, माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि सगळे माझे बांधव आहे. ही जी भूमिका आहे ही लहानपणापासून आपल्याला बाळकडू दिलेली असताना सुद्धा आपण जसे जसे मोठे होऊ तसे तसे आपण हे सगळं विसरत जातो. बरोबर का? लहानपणापासून आपल्याला संस्कार दिले, प्रोटोकॉल दिलाय. आज देशामध्ये रिपब्लिकन हा जो शब्द आहे ना, याचा अर्थ काय असेल तर लोकांच्यासाठी असलेलं शासन. मग ते शिष्टाचाराच्या रूपात आले, ते सगळ्याच्या बाबतीमध्ये आलेले. आणि म्हणून रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ मला वाटतं आता देशामध्ये म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांनी त्याला नीट घेतलं नाही. रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ, रिपब्लिकन कशातून आले? परिवर्तनातून शब्द आलेला आहे रिपब्लिकन. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या काही मुवमेंट चालवल्या, बाबासाहेबांनी जे काही हे चळवळी चालवल्या, त्यामध्ये बाबासाहेब शेवटी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब रिपब्लिकन या टप्प्यावर येऊन थांबतात. म्हणजे बाबासाहेबांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, सगळंच केलं, परंतु बाबासाहेबांना शेवटी बाबासाहेब म्हणतात मी म्हणजे सुरुवातीस आणि अंतिमतः मी भारतीयच आहे. ही जी भूमिका आहे ती केवळ आणि केवळ लोकतंत्रातून आलेली भूमिका आहे. आणि म्हणून या देशामध्ये नागरिक म्हणून जर मी म्हणलं तर आधी देश हित पाहणं हेच रिपब्लिकन होण्याचं. म्हणून रिपब्लिकन होणं म्हणजे एखाद्या पक्षाचा माणूस होणं नाही असं मी म्हणतो. बरोबर? रिपब्लिकन होणं म्हणजे पक्षाचा हे होणं नाही. आणि बाबासाहेबांनी जी राजकीय शक्ती जी निर्माण करण्याचा जो संकल्प उभा केला, तो रिपब्लिकन या कल्पनेतूनच बाबासाहेबांनी लोकांना म्हणजे जोडण्याचं काम केलं. त्या काळातल्या लोहिया साहेबांना त्यांनी म्हणजे पत्र लिहिलं लोकांना, आणि त्यांनी सांगितले की ही जी शासन पद्धती आहे, ही शासन पद्धती ही समतामूलक आहे.
ही शासन पद्धती ही मैत्रीमूलक आहे. ही शासन पद्धती म्हणजे जिथे सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना स्वातंत्र्य असणारी जी भूमिका आहे ती ही ह्याच्यातून आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकशाही अनेक देशांनी स्वीकारलेली आहे, पण संसदीय शासन पद्धती ती आहे ती सगळीकडे नाही. आणि म्हणून ही संसदीय शासन पद्धती म्हणजे ग्राउंड लेवलचा माणूस सुद्धा देशाचा राजा बनवायचा आहे. परंतु देशाचा राजा बनवत असताना त्याने केवळ तो देशाचा राजा जरी झाला तरी त्याने देश हित पाहिलं पाहिजे. जर तुम्हाला जर पाहायचं असतील अनेक उदाहरणं जर द्यायची असतील ना, जर या देशात जर रिपब्लिकन म्हणजे जे बाबासाहेबांचे रिपब्लिक डे या देशामध्ये जी भावना संविधानाच्या माध्यमातून जी पेरली ना, ती जर झाली नसती मला असं वाटतं तर आज आपल्याला बसताना सुद्धा ड्रेस कोड असला असता. बरोबर, म्हणजे हुकुमशाही राहिली असती किंवा काहीतरी झालं असतं. म्हणजे ड्रेस कोड बसण्यापासून असला असता, ते बोलण्यापासून सुद्धा आपल्याला बंधन असले असते. म्हणून आपण सगळ्यांनी एवढं जर आपल्याला जर मिळत असेल तर आपण देशाचे खरे कार्यकर्ते जर व्हायचं असेल, तुम्हाला ज्याला आपण म्हणतो राष्ट्रवादी म्हणतो, आपण नॅशनलिस्ट म्हणतो, तर नॅशनलिस्ट म्हणण्यापेक्षा आपण सगळे लोकतांत्रिक बनूया. आता आपण सगळे स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र हे लोकशाहीमध्ये म्हणजे लोकतंत्रामध्ये सगळ्यात मोठी तिचा गाभ आहे स्वातंत्र्य. आणि म्हणजे स्वातंत्र्याचा कुठं उपयोग केला पाहिजे, मला असं वाटतंय देशाच्या हितासाठी आपण या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण याच्यासाठी फार म्हणजे प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. तेव्हा मी आपल्यामध्ये उशिरा म्हणजे उपस्थित झालो. अनेक कार्यक्रम आहेत, परंतु मला फार आनंद वाटला. मी या फेसबुकच्या माध्यमातून 3 वेळेस बोललो ऑनलाईन. आग्रह फार होता हिंदीतून बोलायचा, हिंदीचा आपल्या सगळ्यांनाच भाषेचा प्रॉब्लेम असतो, परंतु नक्की बाबासाहेबांनी आणि या देशाचं मूळ काय आहे, हे या देशाचं मूळ काय आहे, या आज जे आपण जे मोकळ्या ह्यानं चालायलो, आपण राजकारण करायलो, समाजकारण करायलो, हे सगळं जे करायलो, तर तिथं त्याची सनद काय आहे, ही सनद मला लोकांनी वाचावी असं मला वाटतंय. आणि ती सनद या विचाराच्या माध्यमातून आपण पुढं म्हणजे आपण ती वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि ती सनद म्हणजेच त्या सनदीचा जर आपण अभ्यास केला की आपण लोकतंत्र या देशात आणायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मग आपण कम्युनिस्ट झालो काय, शेतकरी झालो काय, आपण सामाजिक झालो काय किंवा राजकीय झालो काय, या सगळ्याचं मूळ, या सगळ्याला शिस्त लावण्याचं काम या लोकतंत्रामध्ये आहे. आणि म्हणून लोकतंत्र आज लोकतंत्राचा मिसयूज होऊ लागलाय, त्यांनी चिंता जी व्यक्त केली, तर ही चिंता नक्कीच आपल्याला आहे. परंतु सगळ्यांनी देशाप्रती जर बाबासाहेबांसारखी जर भूमिका जर ठेवली की मी अंतिमतः भारतीय आहे, ही जर भावना जर ठेवली तर या देशाचं सोनं व्हायला काही वेळ लागणार नाही मला असं वाटतंय. आणि म्हणून या फेसबुकच्या माध्यमातून मी रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलेल की सरांनी, कापसे साहेबांनी जी चिंतन करण्याचा विषय जे बोललेला आहे की बाबा एवढं सगळं होतं आणि आता हे नाही, ठीक आहे, हे नाही हे बरोबर आहे तुम्ही म्हणताय. म्हणजे उतार आणि चढाव ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक पक्षाला प्रत्येक विचारधारेला येत असतात. परंतु नक्कीच जर आपण सगळे बाबासाहेबां, मला असं वाटतं या देशामध्ये आता बाबासाहेबांचा विचार फार म्हणजे सगळ्या लोकांना गरजेचा वाटू लागला. सगळ्या म्हणजे राजकारणामध्ये म्हणा, समाजकारणामध्ये म्हणा, कुठेही जर गेलं तर बाबासाहेब घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब काय घ्यायचे, बाबासाहेब कोणत्या अर्थाने घ्यायचे असतील समजून, तर मला असं वाटतंय की रिपब्लिकन या शब्दातून तुम्ही बाबासाहेब समजून घ्या. नक्कीच बाबासाहेब खरे या जगातल्या म्हणजे देशातल्या लोकांना कळणार आहे. आणि म्हणून रिपब्लिकन हा शब्द हा एका विशिष्ट समूहासाठी नसून हा देशाच्या हिताचा शब्द आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपण सगळे नागरिक म्हणून या देशामध्ये सुशासन आणण्यासाठी खरं म्हणलं तर रिपब्लिकन या लोकतंत्रातून म्हणजे बाबासाहेबांनी रिपब्लिक डे स्थापन केला, तर काय तर प्रोटोकॉल आला, शिष्टाचार आला. आणि म्हणून शिष्टाचार या देशामध्ये रुजणं गरजेचं आहे. आणि ते रुजवण्याची जबाबदारी नागरिक म्हणून तुमची आमची, मी जरी संन्यासी असलो तरी देखील देशहित माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि याच्यासाठी आपण ही आज या दिवसाच्या निमित्तानं या निकाळजे साहेबांनी जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाला तर शुभेच्छा देऊच, परंतु रिपब्लिकन या विचारधारेला आपण म्हणजे येणाऱ्या पिढीमध्ये
संविधानाच्या माध्यमातून कसं रुजवायचंय याच्यासाठी काहीतरी आपण संकल्प करूया, एवढंच बोलतो. आपण मला ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.